असं कधीच होणार नाही की माझ्या समोर आले आणि मी ते काय म्हणतात की मला हे आवडत नाही म्हणून मी खाल्लं नाहीये. मी सगळं खाते. कुठलीच अशी भाजी नाही की जी मी खाऊ शकत नाही. तुझा नावडता पदार्थ कोणता आहे? पण काहीतरी भयानक कॉम्बिनेशन करत असतात. फॅन्टा मॅगी, ओरिओ पकोडे. माझ्या विचारानेच असं होतं की फॅन्टा मॅगी. सगळ्यांचाच आवडता चॅनल आहे मधुराज रेसिपी आणि मी तिथूनच मग हळूहळू हळूहळू की असे पदार्थ शिकले. किती जणींना तुम्ही जेवण बनवायला शिकवलंय? थकलीस? नाही, अजून नाही. अजून नाही? अजून नाही. मी थकले बाबा. गायत्री प्रेमात आहे का आता? आहे की. माझं एक वेगळं प्रेम आहे त्या माणसावरती. असं एक देवावर असतं तसं प्रेम आहे माझं त्याच्यावरती. प्रिय स्वामी आजोबा, कसे आहात? सगळ्यांची काळजी घेताना स्वतःची सुद्धा काळजी घेताय. माझ्या आजोबांना तर तुम्ही फार लवकर बोलावलं तुमच्याकडे, याचं वाईट वाटतं मला. चल पाणी पुढे लगा. हाय, हॅलो, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे. लोकमत सखीच्या बिंग भुक्कड या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज बिंग भुक्कडचा एपिसोड मुंबईतल्या गोरेगावमध्ये शूट होतोय आणि आपल्यासोबत असणार एक भन्नाट अभिनेत्री जिने महाराष्ट्राला तिच्या अभिनयाने तर वेड लावलंच आहे, पण तिच्या हसण्याने सुद्धा वेड लावलंय आणि तिला आहे खायची प्रचंड आवड. आता तुम्हाला माझ्या पहिल्या थंबनेलवरनं आणि प्रोमोवरनं कळालंच असेल की माझ्यासोबत कोण आहे. तर माझ्यासोबत आहे तुम्हा सगळ्यांची लाडकी अभिनेत्री, माझी आवडती अभिनेत्री म्हणजे गायत्री दातार. सो आपण जाऊयात आणि तिला भेटूयात. चला. खूप खूप स्वागत आहे तुझं ईशा. सॉरी गायत्री. सो तुझी भूमिका आजही आमच्या लक्षात जी आहे ती ईशा म्हणून. खूप खूप स्वागत आहे गायत्री तुझं लोकमत सखीमध्ये. आता आपण जाऊयात आणि भुक्कडगिरी करूयात मस्त. सो रेडी आहेस? ऍब्सोल्युटली, ऑलवेज रेडी. बघा, खूप भुक्कडगिरी करायची, तुझं सगळं आवडीचं प्रेक्षकांना दाखवायचं. सो आता आपण प्रेक्षकांना दाखवूयात की तुला काय काय आवडतंय, काय काय खायला आवडतंय, तुझ्या आवडीनिवडी काय सगळं बघूयात आपण. ओके, सो जाऊयात. चलो, लेट्स गो. थँक्यू. सो गायत्री, आता आपण चाललोय मस्त. काय खायला चाललोय ते सगळ्यात आधी सांग. पण माझी फेवरेट गोष्ट ही सगळ्यांना माहिती आहे, पाणीपुरी खायला चाललोय आपण. ओके, सो इथे तुला कुठे आवडते पाणीपुरी? इथे एक अंकल आहेत ज्यांच्याकडे मी कायम खाते पाणीपुरी. सो लेट्स सी आत्ता ते आहेत का. नाही, इथे एक ना मोमोवाला पण असतो संध्याकाळी. मी बरेचदा ऐकलेलो भैया, इथे मोमोवाला असतो. तर त्याच्याकडचे मोमोज अप्रतिम असतात आणि त्यांच्याकडे चटणी त्याच्यापेक्षा अप्रतिम असते. क्या बात आहे. आणि इकडे ना एक डोसावाला आहे ह्या लेन मध्ये. हा, त्याच्याकडचा चीज शेजवान डोसा इज इन्सेन, म्हणजे इन्सेन. म्हणजे जेव्हा डाएटवर असतं तेव्हा हे सगळं असं झापडं लावून परत यावं लागतं. म्हणजे आता आपल्याला कळालंय की गायत्री किती फूडी आहे. येस. तर मला सांग, आता आपण गप्पा तर मारणारच आहोत, पण मला ना खरं तर हे ऐकायचं की गायत्री बालपणात कशी होती? म्हणजे अशीच होती का, थोडीशी मस्तीखोर आणि जशी चुलबुली आता आहे तशीच, की शांत अभ्यासू? कशी होतीस लहानपणी? अशीच होते मी लहानपणी, पण म्हणजे खूप मस्तीखोर कधी नव्हते, पण आम्ही अशी कायम सगळ्यांच्यात इन्व्हॉल्ड असायचे, सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्ड असायचे स्कूलमधल्या. आणि म्हणजे ऑलवेज म्हणजे अशी टीचर्स पेट पण होते, पण असं नाही की मी जाऊन कंप्लेंट करीन छोट्या छोट्या गोष्टींची, अशी पण नव्हते. बट अभ्यासू पण होते आणि स्पोर्ट्स वगैरे पण मी तेवढंच खेळायचे. जसं तू म्हणालीस की तू अभ्यासू वगैरे पण होतीस आणि सगळ्या शिक्षकांची लाडकी होतीस, तर तुझ्या शाळेतला एक फोटो आहे, म्हणजे लहानपणीचा फोटो आहे, जो सुबोध सरांसोबत आहे. ठीक आहे. आणि तेव्हा जो तू फोटो क्लिक केला होतास तो मे बी तुला पारितोषिक देतानाचा तो फोटो होता. आणि तेव्हा तुला असं वाटलं होतं की पुढे जाऊन आपल्याला यांच्यासोबत स्क्रीन शेअर करायची आहे, किंवा आपल्याला ती संधी मिळेल कधी, किंवा हे स्वप्न वगैरे होतं, किंवा काय होतं? म्हणजे असं वाटलं होतं आयुष्यात कधी? ऑफकोर्स, म्हणजे मला माझं स्वप्न होतं, पण मला वाटलं नव्हतं की ते खरं विरं होईल. आणि ते पण म्हणजे पहिल्याच प्रोजेक्ट मध्ये. तर तो माझ्या शाळेत आला होता. एक आमचा जो अॅन्युअल डे होता त्यासाठी चीफ गेस्ट म्हणून तो माझ्या शाळेत आला होता.
आणि मला त्या वर्षी जे बक्षीस त्यांनी दिली ते एक होतं की बेस्ट ऑलराऊंडर स्टुडंट आणि अजून एक काहीतरी कथ्थकची स्कॉलरशिप होती. तर ह्या 2 गोष्टी मला मिळाल्या होत्या. नंतर मी त्याला म्हणले पण होते, मी बोलली म्हणजे ह्या अनेक इंटरव्ह्यूज मी त्याला म्हणले होते की मला काम करायचंय तुझ्यासारखं, कारण तेव्हा त्याच्या खूप मालिका आई माझी बघायची घरी, त्याच्यामुळे मला तो माहिती होता, असा खूप रोज माहिती होता. तर मग मी त्याला म्हणले होते की मला तुझ्यासोबत काम करायचंय आणि तुझ्यासारखं काम करायचंय, आणि ते मी इनोसेंटली बोलून गेले. मला असं काही वाटलं नव्हतं की ते खरं वगैरे होईल. पण जेव्हा तुला पातेरीच्या वेळेस मला कळलं की खरंच हे होतंय, तेव्हा मला असं होतं की असं एक सर्कल ऑफ लाईफ कुठेतरी कम्प्लीट झाल्यासारखं. तर आपण बऱ्याचदा असं ना तुझ्या कॉमन एक फोटोंवर कमेंट असते ती म्हणजे तुला पाहते रे कधी सुरू होणार आहे, किंवा तुला असे बरेच अनुभव पण आले असतील की तुला प्रेक्षक विचारतायत की तुला पाहते रे पुन्हा कधी सुरू होणार आहे, कधी होणार आहे पुन्हा सुरू. आम्हाला पण पार्ट 2 बघायचंय तुला पाहते रेचा, आणि त्यात आम्हाला पुन्हा ईशा निमकरला बघायचंय आणि मज्जा येईल आम्हाला तुला बघायला. आणि बरीच चर्चा पण मध्ये सुरू होती की तुला पाहते रे सुरू होतंय. अर्थात म्हणजे मलाही मज्जाच येईल पुन्हा एकदा असा काही प्रोजेक्ट जर प्लॅन झाला तर तो करायला. आणि पहिले तर आय फील व्हेरी ग्रेटफुल की आता किती 2019 मध्ये हा शो संपलाय, आता 2025 सुरू झालाय. इतक्या वर्षात 5-6 वर्षांमध्ये लोकांचं तितकंच प्रेम आहे त्या शोवरती. मला अजून पण इंस्टाग्रामवरती मेसेजेस आहेत की माझी आज 3ऱ्यांदा बघून झाली मालिका, माझी आज 4थ्यांदा बघून झाली मालिका, तुम्ही पार्ट 2 कधी काढणार आहात, प्लीज काढा. काही प्रेक्षकांनी प्लॉट्स पण पाठवलेत की तुला पाहते रे 2चा काय प्लॉट असला पाहिजे अकॉर्डिंग टू देम. सो हे असं खूप प्रेम मिळतं त्याच्यामुळे. बट ॲज ऑफ नाव माझ्या माहितीत तरी असा कुठला प्रोजेक्ट प्लॅन होत नाहीये. नाही होते नाही. पण आम्हाला बघायला आवडेल. सो आणि आम्ही सगळेजण तुला ह्या शुभेच्छा देऊ की तू लवकरच यायला पाहिजे शो. तर आपण खायला जाऊयात आता, आपलं खायचं ठिकाण पण येत आहे. आणि अनफॉर्च्युनेटली पाणीपुरी नव्हती. ओके. कारण जेवढं मला माहिती मी दुपारी कधीच बघितलं नाहीये इकडे पाणीपुरी. ओके ठीक आहे. सो आपण दुसरं ट्राय करूयात काही. दुसरं आपण ट्राय करूयात. आता इथे ना गल्ली नाही पण असा खाऊ रोड म्हणू शकतो आपण. खाऊ रोड तिथे मोमोज मिळतात. नवीन नाव आहे खाऊ रोड. पुण्याची कसं जमतं बघ पुणेरी मुलींना की काहीतरी नवीन नाव खाऊ रोड. ते खाऊ रोड सारखं आहे जिथे असे मोमोज मिळतात, त्याच्यानंतर दाबेली मिळते, शवारमा मिळतो, अजून असे बरेच पदार्थांचे मोमोज मिळतात, अजून रगडा पॅटीस, समोसे हे सगळं मिळतं. ओके. खाऊ रोडवरती. सो लेट सी तिथे काही आहे का आता अवेलेबल. येस. सो पण पोहोचतोच आहे, पण आपण एक ऍक्टिव्हिटी करूया जी सगळ्यांची आवडती म्हणजे तुझी आवडती ऍक्टिव्हिटी आहे. ओके. तुला नाही नको नको नको. सुन मला हे सांग की काय आहे हे, काय असं तुला केल्यावर काय होतं. मला गुदगुल्या होतात यार, मला लहानपणीपासून होतात. उलट आत्ता ना मला माझ्या जरा कमी झाल्यात लहानपणीपेक्षा. तर लहानपणीपेक्षा ह्या कमी झालेल्या आहेत. आणि माझ्या आईला सुद्धा खूप गुदगुल्या होतात. ओके. हो. मिस का करताय, मी हसतच असते. आत्ताच्या रिसेंट शो मध्ये मी काय फार हसले नाहीये कारण मी कशी अशी एक होते त्याच्यामध्ये. थोडस विलन कॅरेक्टर होतं तुझं. येस. इथे आता असायला हवं हे का इथे लेफ्टला. हा इथेच असतं यार, अशी सगळ्या गाड्या असतात. आता काहीच नाहीये. हॅलो. आता आपण जाऊया माझ्या फेवरेट रेस्टॉरंट मध्ये. मी ते खूपदा येते जेवायला. पाणीपुरी तर मला काय मिळाली नाहीये. सो आता आपण डायरेक्ट जेवूया. चल जाऊया. तर आपण आज माझ्या फेवरेट रेस्टॉरंट मध्ये आलोय ज्याचं नाव आहे कोकण स्वाद. ओके. आणि इथलं व्हेज जेवण पण खूप छान असतं. सो आय वॉन्ट यू टू ट्राय इथली व्हेज थाळी. त्याच्यानंतर माझा घसा थोडासा खराब आहे, सो मला असं वाटतं की एक सूप ऑर्डर करूया आपण. चालेल. आणि मे बी सम स्टार्टर. जे तुला आवडतं ना ते सगळं तू ऑर्डर कर. सो मी फक्त तुझ्यासोबत तुला काय आवडतं ते खायला आलेली आहे. सो तुझ्यासोबत ताव मारणार आहे. ठीक आहे. ओके. तर आपण ऑर्डर देऊयात. सांग काय हवंय तुला. आपण जरा तुला मी मेन्यू पण दाखवते. चालेल. सो आपण एक व्हेज थाळी. ओके. एक व्हेज थाळी. एक व्हेज थाळी. एक स्वीट कॉर्न सूप. चालेल. एक स्वीट कॉर्न सूप. आणि स्वीट कॉर्न सूप. 2 स्वीट कॉर्न सूप. आणि
आणि काय सांगूया स्टार्टर मध्ये? आपण मला असं वाटतं पनीर तू नाही खात राईट? पनीर मी नाही खाऊ शकत, मला अलर्जी आहे. मशरूम या मशरूम मध्ये काय आहे स्टार्टर? मशरूम चिल्ली आहे, मशरूम चिल्ली, मशरूम मंचुरियन, नाही. मशरूम 65, नाही, थोडंसं काहीतरी असं मशरूम घी रोस्ट. घी घी रोस्ट रोस्ट. चालेल, मला पण Yes. चालेल घी रोस्ट. ठीक आहे. थँक्यू. मशरूम घी रोस्ट के साथ नीम डोसा आता है, हा उसको नीम डोसा अच्छा रहता है. चालेल तुला नीर चालेल. हा चालेल, चालेल. तुम्ही द्या, ट्राय करूया आपण. नीर डोसा, आंबोळी हे माझे अत्यंत Favorite. आवडीचे प्रकार आहेत सगळे. क्या बात खूप आहे. आवडीचे आहे. मी रिसेंटली ते बनवायला पण शिकले घरी काय बात आहे, तुला येतं जेवण बनवता? व्यवस्थित. तर तुला कोणता पदार्थ जो लोकांना खायला खाऊ घालायला आवडतो, जो तुला माहिती आहे कॉन्फिडन्स की मला हा येतो, हा व्यवस्थित बनवता, कधी फसत नाही आणि आवडतो? आय फील एनी काइंड ऑफ करी, म्हणजे प्रॉन करी असू दे, नाहीतर व्हेज करी असू दे, लाईक मशरूम वाली करी, किंवा आपण पुलावात ज्या भाज्या टाकतो ना त्याची ना, त्याचा असा एक खूप मस्त रस्सा मी बनवते. कोकम वगैरे टाकून, नारळाचं दूध घालून खूप अप्रतिम बनतो तो. सो ते, त्याच्यानंतर मटकीची उसळ माझ्या हातची खूप आवडते लोकांना. आणि अपार्ट फ्रॉम दॅट म्हणजे इवन डाळ पण मी खूप छान बनवते. म्हणजे काय म्हणतात, आमटी, वेगवेगळ्या प्रकारच्या आमट्या पण मी छान बनवते. इन जनरलच मला बरं. आता तू बोललीस ना आमटी, तर मला असं थोडंसं मस्त असं आंबट वगैरे असं थोडीशी टेस्ट जाणवली. तू कशी आंबट, गोड, बनवतेस? तिखट हा, अशी. हा. काही नाही, आपल्या वरणाला जो आपण तडका देतो ना, त्याच्यामध्ये आपण काय म्हणतात, कांदा, टोमॅटो हे सगळं तर थोडं थोडं टाकायचंच, पण ना त्याच्यासोबत चिंचगूळ टाकायचं. क्या बात आहे. आणि मग त्याच्याने ना ती अशी थोडीशी अशी वाली जी टेस्ट असते ना ती येते. क्या बात आहे. सो ते त्याच्यात ऍड केलं की जी मजा वाढते आमटीची, त्याला काही अर्थच नाही. म्हणजे जेव्हा आपण गायत्री बरोबर पार्ट 2 शूट करूयात ना, तेव्हा आता आपण तिच्या घरी जाऊया आणि Yes. ते आंबट गोड डाळ पण खाऊयात येस, तुझ्या हातची. डन. चिंचगुळाची आमटी आणि मस्त असा इंद्रायणी भात, तूप आणि लोणचं आणि थोडंसं साईडला पापड? बटाट्याच्या काचऱ्या काचऱ्या. किंवा पापड. क्या बात आहे. परफेक्ट आहा. मील. चालेल. आता एकतर दुपार झालेली आहे, जरा जास्तच वाजले दुपारचे 2:30 वाजले. 2:30 मध्ये भूक पण लागली लागली. आणि ती अशी जे टेस्ट सांगते ना मंडळी. हा ठीक आहे, चालेल. आता आपण रॅपिड फायर खेळूयात. बसल्या बसल्या आपण आपली ऑर्डर येईपर्यंत आपण रॅपिड फायर खेळूया तुझ्यासोबत. चला सुरुवात करूया रॅपिड फायरला. गायत्रीचा आवडता अभिनेता कोण आहे? सगळ्यांना माहितीये, शाहरुख खान. क्या बात आहे. माझं एक गायत्रीचं वेगळं प्रेम आहे त्या माणसावरती. असं एक देवावर असतं तसं प्रेम आहे माझं त्याच्यावरती. बरं, गायत्रीचं असं ड्रीम लोकेशन कोणतं आहे जिथे गायत्रीला अजून जायचंय आणि त्या आवडेल तुला तिथे जायला? यार, मला एकदा ना ट्रॅव्हल करायला खूप आवडतं. आणि मी जिथे ट्रॅव्हल करते तिथे जाऊन तिथलं लोकल क्युझिन ट्राय करायला, तिथलं लोकल फूड ट्राय करायला मला खूप आवडतं. पण नेक्स्ट ऑन माय लिस्ट देर आर 2 थिंग्स. एक म्हणजे मला नॉर्थ ईस्टला जायचं आहे फिरायला. माझं बऱ्यापैकी इंडिया बाकी फिरून झालं आहे, पण नॉर्थ ईस्ट राहिलं आहे माझं. मला नॉर्थ ईस्टला जायचं आहे फिरायला. आणि दुसरं इंटरनॅशनल लोकेशन म्हणशील तर मला फार इच्छा आहे टर्कीला जायची आणि कंबोडियाला जायची. क्या बात आहे. किती मस्त. म्हणजे नॉर्थ ईस्टला गेलीस तर मला पण पिंग कर मग. येस, ॲब्सोल्युटली. येस. आता मला सांग, गायत्रीचा ड्रीम रोल कोणता आहे? ड्रीम रोल माझ्या मते ना, ड्रीम रोल असा एक असा नाही, असे अनेक आहेत. पण मला ना असं स्ट्रॉंग फिमेल ओरिएंटेड कॅरेक्टर करायला खूप आवडेल. किंवा मला कोणाची तरी, आय डोंट नो मी कोणासारखी दिसते, बट मला कोणाचं तरी बायोपिक पण करायला खूप आवडेल ॲट सम पॉईंट इन माय लाईफ. आणि मला एक काय म्हणतात, हॉरर काइंड ऑफ पण मला ट्राय करायचं आहे. माझा तो सेक्शन अजून ट्राय करून बापरे. झालेला नाहीये. चाल. मला तर खूप भीती वाटते बघताना. भीती वाटते. सो मला ते करून बघायचं की करताना भीती वाटते का नाही. तर असे अनेक रोल्स आहेत जे मला करायचे. ओके. सो आपण गायत्रीला लवकरच या 3 ज्या तिचे ड्रीम रोल्स आहेत त्यापैकी एकामध्ये लवकरच बघूया. येस. आपण सगळ्यांनी तिला अशा शुभेच्छा देऊयात की तू लवकरच दिसशील. ओके.
गायत्रीचं आवडतं फूड कोणतं? ऑफकोर्स सगळ्यांना माहिती आहे, पण तरी पण एकदा सांग. यार एक तर मला फूडच खूप आवडतं, सगळंच म्हणजे जेवण आणि असं चवीने मग 10 एवढं गोष्टी. कसं मेंटेन ठेवते स्वतःला? कारण मी थोडंसं लिमिट करते स्वतःला. म्हणजे मी काय करते, मी दुपारी खाऊन घेते हम्म. आणि मग मी खूप वर्कआउट पण करते त्याच्यासोबत, आणि मग मी संध्याकाळी लाईट खाते. सो जे असं सगळं मी खाते ना, ते मोस्टली दुपारी मी खाऊन घेते. असं काय जे काय मनात असेल ते, किंवा अगदीच स्ट्रिक्ट डाएट असेल तर मग माझा एक चीट डे असतो. त्या दिवशी मग फुल म्हणजे फुल खाऊन घ्यायचं. म्हणजे आय विल टेल यू की मी देर हॅव बीन टाइम्स की मी फॉर एक्झाम्पल दिल्लीला गेली आहे, किंवा मी दुसऱ्या कुठल्या जयपूरला गेली आहे, किंवा पुष्करला कुठल्याही नवीन शहरात गेली. मी सकाळी उठते, आवरते एक 10ला 9ला, आणि मी निघते जिथे राहत असते तिथे पायी पायी निघते. आणि मग रस्त्यात जी जी दुकानं दिसतील ना मला, जिथे मला वाटतं असा वास छान येतोय, ते टॉम अँड जेरीमध्ये तो जेरी असा चीजकडे असं करत जायचा, तसं मी असं करत मालपुळ्यांकडे, कचोऱ्यांकडे किंवा कबाब्सकडे मी अशी एक जात असते. किंवा आता नॉर्थला राजमा चावल खूप मस्त मिळतो, कढी चावल खूप मस्त मिळतो. सगळंच मला आवडतं, पण त्यातल्या त्यात जर मला थोडंसं 19-20 करायचं असेल तर पाणीपुरी आणि सी फूड, ह्या 2 गोष्टी मला खूप आवडतात. सो म्हणूनच मगाशी पाणीपुरीचं जप चाललं होतं, बरोबर? हो. ओके. सो गायत्रीला जेवण बनवता येतं का? आता हे मगाशीच तू उत्तर दिलंस, पण तरी पण एकदा. ऑफकोर्स येतं मला जेवण बनवता. बरं, गायत्रीचा फसलेला पदार्थ कोणता आहे? आत्ता रिसेंटली म्हणजे लास्ट इयरच्या गणपतीला माझे मोदक जाम फसले. म्हणजे चवीला खूप मस्त झाले होते, पण ना माझं काहीतरी त्या वरच्या कव्हरिंगचं प्रमाण चुकलं. त्याच्यामुळे ते बनतच नव्हते. मग त्याचा शेप व्यवस्थित बनत नव्हता. शेवटी मी ना एका पॉईंटला मी कंटाळले आणि जसे बनतील तसे करून ठेवून दिले. म्हटलं तोडूनच खायचे शेवटी, आता जाऊ दे. बाप्पाला सॉरी म्हणलं की सुंदर नाही दिसत आहेत, पण म्हटलं टेस्टला चांगले आहेत. बरं, आता मला सांगा, ईशा निमकर की बिग बॉस मधली गायत्री, कोणतं आय विल favorite? से ईशा निमकर. कारण ते प्रोजेक्ट माझ्यासाठी कायम स्पेशल असेल, कारण ते माझं पहिलं प्रोजेक्ट आणि होतं. एकदम हिट पण झालं. येस. आणि ईशाने मला खूप काही दिलं. तर आय फील ईशा निमकर. हो. आता अजून एक थोडासा वेगळा प्रश्न, गायत्री प्रेमात आहे का? आत्ता आहे की माझ्या स्वतःच्या. मैं अपनी फेवरेट हूँ. ओके. गायत्री लग्न कधी करणार? मला करायचंय लग्न. मुलं शोध माझ्यासाठी. सांगा कोणी असतील तर स्थळ स्थळं लवकर असेल तिला तर सांगा. डीएम आले ना, मग सांगू नकोस आम्हाला. प्लीज तो प्रश्न कट कर सायली, प्लीज तो प्रश्न कट कर. अजिबात डीएम फॉर रिश्ताज, डीएम सायली फॉर रिश्ताज. मग ती फिल्टर आउट करेल आणि मग मला Okay. पाठवेल. येस. चला, आपण आता गायत्रीसाठी मुलगा शोधू. जर तुमच्या नजरेत कोणी असेल तर लवकरात लवकर सांगा. येस. सो आपण आता मस्त फूड पण येईल, आपण पुढची मजा घेऊयात आपण. डन. घशाला बरं वाटतं. खूप गरम आहे जास्त. हा. तर मला सांग, तू आधीपासूनच जेवण बनवतेस? ऍक्च्युली मला असं बेसिक थोडंफार यायचं बनवता जेव्हा मी मुंबईत आले इनिशियली, पण असं मेजर काही नाही बनवता यायचं. पण इव्हेंच्युअली ना काय होतं, किती आपण ऑर्डर करणार बाहेरून, किती आपण, आणि मग ना ते जशी आपली टेस्ट असते ना तसंच एक्झॅक्ट मिळेल असं पण नसतं. आणि मी खूप पर्टिक्युलर आहे फूडच्या बाबतीत, की मला काही गोष्टी त्याच टेस्टच्या आवडतात खायला, जे मी लहानपणापासून खाते. तर मग आउट ऑफ नेसेसिटी मी शिकायला लागले एक एक गोष्ट. आणि यूट्यूबचा तर आपण वापर केला पाहिजे. हां, म्हणजे सगळेच आपण वापर करतो. आणि खरंच खूप छान छान चॅनल्स असतात ज्याच्यावरती आपण रेसिपीज बघू शकतो. तसं आपला मराठी मधला एक म्हणजे सगळ्यांचाच आवडता चॅनल आहे मधुराज रेसिपी. अरे वा. तर म्हणजे मी सुरुवातीला कुठली ते मला पहिली रेसिपी मी कुठली बघितली त्या चॅनलवरती मला आठवत नाही, पण एवढे परफेक्ट प्रमाण असतं ना गोष्टींचं की खूप कमी वेळा फसतं. म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली फॉलो केलं तिने जसं सांगितलंय तसं तर छान पदार्थ बनतो. आणि मी तिथूनच मग हळूहळू की असे पदार्थ शिकले. किती जणींना तुम्ही जेवण बनवायला शिकवलंय?
म्हणजे हो, हो, लिटरली हो. अभिनेत्री सुद्धा मधुराताईंना फॉलो करतात ते समजले आता. ऍब्सोल्युटली. मस्त आहे ना. आणि मला असं थोडंसं स्पायसी हवं होतं घशासाठी. असं खूप नाही पण असं होऊन जरा बरं वाटेल असं. ते पेपरी पण आहे आणि असं थोडं स्पायसी पण आहे. तर आता आपलं जेवण पण आलेलं आहे. येस. येस. आहा, व्हेज थाली द्या इथे. वाव, मस्त असं मराठमोळं छान जेवण. Nice. क्या बात आहे. मस्त श्रीखंड वगैरे पण आहे. श्रीखंड पण आहे. वाव. चला, सोलकढी पण आहे. Nice. सोलकढी आवडते तुला? खूप आवडते मला. पण कितपत माझ्या आता घशाला ओके, पण मी तरी थोडीशी तर पिऊच शकते. पण एक मस्त गोष्ट मला जी तुझ्यातली आवडली, एवढे तुला खोकला होता. ओके मशरूम गिरोच नीर डोसा. ओके, ठीक आहे, चालेल. चला स्टार्ट करूया. येस. नीर डोसा पण ट्राय करूया पहिला. नाईस. काय टेस्ट आहे. वा, मजा आली. हा हा, मज्जा येते खरंच. मला ना असं कायम वाटतं की लिंबू पिळल्याने टेस्ट खूप एनहान्स अजून होते कुठल्याही भाजीची किंवा डिशची फॉर दॅट मॅटर. वा वा, कमाल आहे ना. व्हेरी नाईस. आवडत तुला वाटणा वगैरे? मला सगळ्या उसळी खूप आवडतात. पालेभाज्या? पालेभाज्या, उसळी, म्हणजे प्रॉपर फूडी आहेस, तुला सगळं सगळं. मला शेपू पण आवडतो. इमॅजिन क्या बात आहे. लोकांना आवडत नाही. शेपू नाही, कारला आवडतं? कारलं एक सर्टन वेनी जर प्रिपेअर केलं असेल ज्याने त्याचा कडूपणा थोडा कमी होतो आणि असं कुरकुरीत कारलं, ते आवडतं मला. क्या बात आहे. सगळ्या भाज्या तिला आवडतात. तेंडली वगैरे आवडते? सगळं आवडतं मला. कोबी? अशी कुठलीच अशी भाजी नाही की जी मी खाऊ शकत नाही. क्या बात आहे. मग तुझा नावडता पदार्थ कोणता आहे पण मग? नाहीच आवडत. असं खरोखर मला एकदम असं काही आठवत नाहीये यार. नाही नाही, नावडता पदार्थ नाही तुझा? आवडता पदार्थ नाहीये माझा. म्हणजे मला खरोखर मला असं सगळंच आवडतं खायला चवी चवीनी. क्या बात आहे. पहिली एक अशी मुलगी मिळाली आहे जिला सगळे खाद्यपदार्थ आवडतात, एकही तिचा नावडता पदार्थ नाहीये. हा, म्हणजे असं कधीच होणार नाही की माझ्या समोर आलंय आणि मी ते काय म्हणतात की मला हे आवडत नाही म्हणून मी खाल्लं नाहीये. मी सगळं खाते. क्या बात आहे. वा, चला, चांगली गोष्ट आहे. दिल्या घरी तू सुखी जा, सुखी हो, कारण की ती होणारच आहे. कारण की टेन्शनच नाहीये तुझ्या सासूला, तुझ्या नवऱ्याला. जो दो मैं खा लूंगी. एक्झॅक्टली. ऍब्सोल्यूट. मला फक्त काय आवडत नाही माहितीये, तर मी ते खाल्लं नाहीये. मी खाल्लं नाहीये, पण मी ते इंस्टाग्राम वरती ना काहीतरी भयानक कॉम्बिनेशन करत असतात. फॅन्टा मॅगी, ओरिओ पकोडे, हे असल्या गोष्टी आय डोंट थिंक मी खाऊ शकेन. माझ्या विचारानेच असं होतं की फॅन्टा मॅगी म्हणजे ते काय करतात, पाण्याच्या जागी फॅन्टा टाकतात आणि त्याच्यात मॅगी बनवतात. इमॅजिन ते असं मी नाही खाऊ शकत. येस येस, हे नाही खाऊ शकत मी. ठीक आहे, चालेल. चला आपण स्टार्ट करूयात जेवणाला. येस. थकलीस? नाही, अजून नाही. अजून नाही? अजून नाही. मी थकले बाबा. नाही नाही नाही, असं नाही चालणार. सो आता आपण ओके. मला असं वाटतंय की इतकं मस्त मस्त आपण सगळं खाल्लंय, सो एक गोड डेझर्ट टाइप काहीतरी बनताय एंडला. येस येस, छोटस काहीतरी. ओके. तर काय खाऊया? काय काय
कॅरमल कॅरमेल कस्टर्ड आहे. तुला आवडतं इकडचं? मला आवडतं. बरं, मला पण आवडतं कॅरमल कस्टर्ड, पण करूया आपण इकडचं ट्राय. येस. बरं, मग आम्हाला कॅरमल कस्टर्ड द्या. कसं आहे बघ ना हे असं जेली सारखं बट नॉट जेली. आवडलं? नाईस हा, नाईस. वा. मला असं काय वाटतं की जिथे ना ज्या हॉटेल्समध्ये असं छान जेवण मिळतं त्यांनी एक झोपायची पण सोय केली पाहिजे की अर्धा तास 1 तास एक वामकुक्षी की असं कधी कधी ना एवढं जेवल्यानंतर नको होतं की आता उठून उठून कुठे घरी जाणार त्याच्यापेक्षा इथेच ढुलकी काढता आली असती तर. तर आता मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे की हे कदाचित कोणालाच माहिती नसेल किंवा फारसं कोणाला माहिती नसेल की तुझं एज्युकेशन एक वेगळ्या फील्ड मधून झालेलं आहे. सो ते म्हणजे माउंटेनिअरिंग मधून, बरोबर. आणि यामध्ये सुद्धा तू बचाव कार्य शिकलीयस, बरोबर आहे का हे? नाही नाही, नॉट रिअली. ओके. माझं एज्युकेशन त्या फील्डमध्ये झालेलं नाहीये. माझी हॉबी आहे माउंटेनिअरिंग लहानपणापासून. ओके. मला ट्रेकिंगची आवड आहे, ऍडव्हेंचर स्पोर्ट्सची आवड आहे आणि मी बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स पण केलाय अब्बिमास मनाली मधून. आणि 14,500 फीट पर्यंत मी मॅक्झिमम स्केल केलंय, अनेक ट्रेक्स केलेत. आणि एज्युकेशन म्हणशील तर मी इंजिनिअरिंग केलंय. ओके, मग तू इकडे काय करतेस? अभिनेत्री, इंजिनिअरिंग आणि माउंटेनिअरिंग, काय काय म्हणजे काय सगळं मिक्स? नाही म्हणजे मला कायमच आवडच होती ऍक्टिंगची सुद्धा. आणि इव्हेंच्युअली ते आता मला जे कायम लहानपणापासून ऍक्ट्रेसच बनायचं होतं ते फायनली ट्रू झालं. क्या बात आहे. सो आता आपण आलेलो तुझ्या Yes. एरियामध्ये जिथे तुला तुझा निवांत क्षण Yes. घालवायचा. आपण जाऊया तिथे. ओके, लेट्स गो. लेट्स गो. तर आता माझा सुद्धा हा खूप आवडता सेगमेंट आहे, तो म्हणजे पत्र. कारण पत्रातून आहे ना सेलिब्रिटी खूप व्यक्त होतात. सो तुला सुद्धा व्यक्त व्हायची संधी आहे. आणि या पत्रातून तुला कोणालाही तू पत्र लिहू शकतेस, कोणाशी तू कोणासाठी पण पत्र लिहू शकतेस आणि व्यक्त होऊ शकतेस. तुझ्या त्या भावना मनापासून त्या भावनेने या पत्रातून तुला लिहायच्या आहेत आणि हे पत्र मी तुला लिहायला देते. सो ओके. आता आपण कुठे आलो ते पण आपल्या प्रेक्षकांना सांग. मला हा सेगमेंट खरंच खूप आवडला. आणि आपण आता आलोय माझ्या बिल्डिंगच्या टेरेसवरती आणि इथून मागे असे डोंगर दिसतात आणि त्यामुळे पण मला इथे राहायला खूप आवडतं की असं एक नेचरच्या जवळ असल्याचं फील येतं मुंबईत असून सुद्धा. आणि मी बरेचदा इथे सनसेटला, जर तुम्ही माझ्या इंस्टाग्रामला स्टोरीज बघत असाल तर तुम्हाला जे फोटोज दिसतात कप आणि सनसेटचे ते इथले असतात. ओके. सो तुझा हा आवडता येस स्पॉट आहे. येस. वा. तर आपण लिहूयात पत्र. ऍब्सोल्युटली. चल. ओके. झालं पत्र लिहून? येस. थोडीशी इमोशनल, थोडेसे इमोशन्स. मग अशी तू सांगत होतीस की कोणीतरी इमोशनल झालं आणि माझं की पत्र लिहिताना काय इमोशनल व्हायचंय, पण समाव मला पण इमोशनल व्हायला झालं लिहिताना. अरे हो, तुझं आता So, yeah, हे मी लिहिलंय. तुलाच वाचायचं आपण. सो थांब. ओके. सो तो डीप मोठा श्वास घे. येस येस. हा. प्रिय स्वामी आजोबा, कसे आहात? सगळ्यांची काळजी घेताना स्वतःची सुद्धा काळजी घेताय ना? मला असं वाटतं की तुम्ही मला रोज भेटता, ऑलमोस्ट कोणत्या ना कोणत्या चांगल्या माणसाच्या रूपात. असेच मला भेटत राहा कायम. माझ्यावर तुमचं प्रेम, माया आणि सगळंच अगदी माझ्या आजोबांसारखंच आहे, म्हणून मी तुम्हाला हक्काने आजोबा म्हणते. माझ्या आजोबांना तर तुम्ही फार लवकर बोलावलं तुमच्याकडे, याचं वाईट वाटतं मला. पण ते असते तर कसं मला सपोर्ट केलं असतं, तसंच तुम्ही करता आजोबा.
खूप खूप ऋणी आहे मी तुमची सगळ्यासाठी. तुम्ही पाठीशी आहात म्हणून कधीच खरंच कसलीच भीती वाटत नाही. माझ्याकडून तुम्हाला हर्ट झालं असेल तर खूप सॉरी आणि लव्ह यू. तुमची लाडकी गायत्री. आई ग. सो तुझ्या आजोबांवरचं प्रेम आणि तुझ्या स्वामी आजोबांवरचं प्रेम सुद्धा, सो ते तुझ्या इमोशन्सवरनं कळतंय की किती तू दोघांसाठी घट्ट तुझं नातं असेल. सो तू खरी आजची एक अशी स्ट्रॉंग सखी आहेस जिला ट्रेकिंग्समधून सुद्धा तू स्वतःचं एक वेगळं नाव घडवतेस. अभिनय क्षेत्रातून सुद्धा तू तुझं एक वेगळं उंचीच्या शिखरावर आहेस. तर आजच्या आमच्या या एपिसोडमध्ये तू सहभागी झालीस आणि आमच्यासोबत एवढं छान तू आम्हाला जे काही आज एक्सप्लोअर केलंस त्याबद्दल खरंच खूप थँक्यू. आणि आमच्या बिंग भुक्कड कार्यक्रमामध्ये तू सहभागी झालीस त्यासाठी तुला खूप 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 थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मला तुमच्या ह्या कार्यक्रमात बोलवल्याबद्दल. आज आपण खरंच बिंग भुक्कड हे आपण जस्टिफाय केलंय. इतकं आपण खाल्लंय आणि मला खूप फन आली तुझ्याबरोबर, तुझ्या टीम बरोबर. आणि आपण पुन्हा भेटूया. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. आणि रडू नकोस. नाही. चलो. आणि आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या लोकमत सखीला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा. आणि आमच्या बिंग भुक्कड या कार्यक्रमावर सुद्धा खूप जास्त प्रेम करा. येस, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा.